मानकापुर में बढ़ती हुई हत्या की वारदात नजर आ रही है। गुनाह करने वाले अपराधियों के मन से डर खत्म हो चुका है। मानकापुर पुलिस थाना क्षेत्र अंतर्गत प्लॉट नंबर 8 गीतानगर झिंगाबाई टाकड़ी में हत्या की वारदात सामने आई है। मोटरसाइकिल के चलते आपसी वाद विवाद के कारण हत्या को अंजाम दिया गया। आरोपियों ने सिर पर लकड़ी, ईंट व पत्थर से गंभीर चोटें पहुंचाकर घायल को इलाज के लिए तुरंत नजदीकी मेयो अस्पताल पहुंचाया गया, जहां डॉक्टरों ने उसे जांच के दौरान मृत घोषित कर दिया गया। इस मामले में ताई भाई प्रकाश गामे की शिकायत पर नागपुर थाना मानकापुर में आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। मानकापुर पुलिस आगे की जांच कर रही है। सर, आपल्या पोलीस ठाणे हद्दी कल एक हत्या झाली आहे। नेमका कुणाची हत्या झाली, हत्या मागच्या आतापर्यंतचं कारण काय निष्पन्न झालं आहे, काय माहिती? एक मुलगा आहे 30 वर्षाचा, राकेश गमे नाव आहे त्याचं। त्याची काल हत्या झालेली आहे। आरोपी मनोज राजूरकर आणि त्याचे वडील एकनाथ राजूरकर हे दोन आम्ही अटक केलेले आहेत। मनोज राजूरकर आणि राकेश गमे हे म्हणजे मृतक हे दोघेही मित्र आहेत आणि नेहमी ते याच्या घरी दारू प्यायला जायचे, म्हणजे दारू प्यायला बसायचे। काल पण असंच दारू पिता पिता त्यांच्यात भांडणं झाली आणि त्याच्यानंतर हाणामारीमध्ये आरोपी मनोज राजूरकर आणि त्याचे वडील एकनाथ राजूरकर यांनी त्याला डोक्यामध्ये वीट, लाकडी दांडा आणि दगडी पाटा अशा हत्याराने त्याला डोक्यात मारहाण करून त्याचा खून केलेला आहे। सर, आपल्याला माहिती कसा पडला आणि आपण अटक केला आहे का, काय माहिती कंट्रोल रूमला ते जे आरोपी राहतात त्याच्यावरतीच त्याची बहीण राहते, मनोज राजूरकर याची म्हणजे एकनाथ राजूरकर याची मुलगी। तिने ते सगळा प्रकार बघून तात्काळ कंट्रोल रूमला फोन केला आणि कंट्रोलने मग आम्हाला कळवल्यावर आम्ही घटनास्थळी गेलो आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। सर, हे जे आरोपी आहे काय कामधंदा करायचे आणि जे मय्यत आहे काय कामधंदा करायचं, काय माहिती? हे दोघेही जे आहेत फर्निचरचं काम करत होते, मनोज राजूरकर आणि एकनाथ राजूरकर।